जय हिंद मित्रांनो. तर ज्यांनी मुंबई लोहमार्गाला अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपल्याला माहितीच आहे की 20 जानेवारीपासून आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. त्याबाबतचं परिपत्रक पण आलेलं आहे. तर आता आपल्याला मैदानी चाचणीमध्ये मार्क्स किती घ्यावे लागतील, नंतर पेपरमध्ये मार्क्स किती घ्यावे लागतील, दोन्ही मिळून आपल्याला टोटल किती करावे लागेल, कमीत कमी टोटल किती करावे लागेल, जेणेकरून आपल्या या 2025च्या या 743 इतक्या जागांमध्ये आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. म्हणजे ज्या 51 जागांमध्ये जे मागच्या वर्षी 2024च्या भरतीमध्ये 51 जागा होत्या त्यावेळेस कट ऑफ कशा प्रकारे लागला होता, पेपर पॅटर्न कशा प्रकारचा होता, सोबतच या वेळेसचा पेपर पॅटर्न वगैरे कशा प्रकारचा राहू शकतो त्यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे सर्व कॅटेगरीबद्दल बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी मुंबई लोहमार्गाला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवला आहे मी. तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर जशा काही समोरच्या ज्या काही अपडेट येत राहतील याबाबतच्या त्या आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला माहितीच आहे टाकत असतो. तर आता जर आपण पेपर पॅटर्न जर बघितला याचा मुंबई जीआरपीचा, तर त्यावरून आपल्याला काय समजते, तर एक वेळेस जर आपण गणित आणि बुद्धिमत्ता, तिथं आपल्याला माहिती आहे की 30 मार्कांना गणित बुद्धिमत्ता विचारलं गेलेलं होतं. ज्या 51 जागांसाठी भरती झाली त्या 51 जागांचा आपण कट ऑफ पण बघूयात. या भरतीमध्ये कशा प्रकारे आपल्याला मार्क्स द्यावे लागतील त्यावरून एक प्रकारचा अंदाज येऊन जाईल. तर गणित बुद्धिमत्ता 30 मार्कांचं विचारलं. नंतर मराठी आणि जीके 25, मराठी 25 आणि जीके 45 अशा प्रकारे तिथला पेपर पॅटर्न होता मागच्या भरतीचा, 2024च्या भरतीचा. तर आपल्याला माहितीच आहे की जीकेला जास्त फुटेज दिलेला आहे. त्याच्यानंतर मराठी पण बऱ्यापैकी विचारलं गेलेलं आहे 25 मार्कांचं. जिथं 20-22 मार्कांचं बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये विचारलं जाते तिथं 25 मार्कांचं म्हणजे जीके मराठीवर जास्त भर होता या मुंबई जीआरपीच्या पेपरमध्ये, मागच्या पेपरमध्ये. तर यावरून आपल्याला समजून येते की जीके आणि मराठी खूप जास्त प्रमाणात आपल्याला मुंबई जीआरपीला विचारले जाते. तर 51 जागांसाठी कट ऑफ कशा प्रकारे लागला होता त्यावरून आपल्याला एक प्रकारचा अंदाज येऊन जाईल. तर तो आता आपण फक्त शॉर्टकट पद्धतीने बघू. तर मुंबई जीआरपीचा जर आपण विचार केला तर ओपनचा जो कट ऑफ आहे, ओपनच्या जागा किती होत्या, तर ओपनच्या जागा तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला माहितीच आहे की 2 जागा ओपनच्या होत्या. 51 जागांचा आपण कट ऑफ पाहूया. त्यावरून आपल्याला या 743 जागांसाठी आपल्याला किती मार्क्स घ्यावे लागतील ते पण आपण समोर पाहूयात. की 2 जागांसाठी 2 जागा ओपनच्या होत्या सर्वसाधारण पुरुषांच्या. तर त्यामध्ये 137 134 मार्कांवर मुलं हे बसलेले, 134 मार्कावर दोन्ही एनटीसीचेच मुलं बसलेले आहे. त्याच्यानंतर याचा महिलांचा जर बघितला तर 119 मार्कांवर कट ऑफ हा तिथं लागलेला आहे. त्याच्यानंतर एक्समॅनचा 112 मार्कांवर, तर ऑर्फनचा 101 मार्कांवर. अशा प्रकारे ओपनच्या जागा पुरुषांच्या 2 आणि महिलांच्या 2 होत्या. पुरुषांची कट ऑफ 134 तर 119, महिलांची कट ऑफ लागलेली आहे. तर त्याच्यानंतर जर दुसरी कॅटेगरी जर आपण बघितली तर एससी कॅटेगरीचा बघू आपण आता कट ऑफ. माझ्या मते ज्यांनी मुंबई रेल्वेला असो की नवी मुंबईला अर्ज भरलेला असो ते नक्कीच मुंबई शहरच्या कंपॅरिझन मध्ये नक्कीच फायद्यात राहतील. हे माझा एक प्रकारचा अनुभव आहे. तर जागा पण चांगल्या आहेत. 743 इतक्या जागा आहेत. किती पट आहेत तुम्ही काउंट करा. 51 जागा मागच्या वर्षी होत्या, तर 7 पट जागा इतक्या, 14 पट इतक्या जागा आहेत आपल्या यावेळेस. तर एससीच्या जागा एकूण किती होत्या, तर एससीच्या 5 जागा होत्या. 5 जागांसाठी सर्वसाधारणच्या 3 जागांसाठी 120 मार्कांवर 51 जागांसाठी कट ऑफ लागलेला आहे. यावरून आपल्याला समजून येते एससीला आपल्याला जर त्याच प्रकारचा जर पेपर पॅटर्न आला, तुम्ही जर फक्त मला इतकं सांगायचं आहे, तुम्ही जर हा कट ऑफ जर टार्गेट ठेवला, त्या प्रकारचा जर पेपर आला तर तुमचं सिलेक्शन हे 100% होऊ शकते मुंबई जीआरपीला. मुंबई जीआरपीच्या असो, कोणत्याही जीआरपीच्या असो, ड्युट्या ह्या खूप जिल्हा पोलीसच्या कंपॅरिझन मध्ये बऱ्यापैकी चांगल्याच असतात. म्हणजे त्यांना बंदोबस्त वगैरे इतर ड्युट्या वगैरे काही बाहेरच्या ड्युट्या वगैरे काही नसतात. तर आपण जर बघितलं की एससीच्या 3 जागांमध्ये 120 मार्कांवर कट ऑफ गेला होता. त्याच्यानंतर ह्या ज्या 2 जागा महिलांच्या होत्या तिथं फक्त 93 मार्कांवर कट ऑफ हा लागलेला आहे एससी फिमेलचा. तर या एससी फिमेलसाठी पण हा जिल्हा खूप बेस्ट आहे. समोरची कॅटेगरी व्हीजे कॅटेगरीच्या 3 जागा सर्वसाधारणला होत्या. तर 3 जागांसाठी 127 इतका कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे आपण जर विचार केला
51 जागांसाठी इतकाही काही कट ऑफ इथं मुंबई जीआरपीला कट ऑफ हाय गेलेला नाही, तर 127 मार्कांवर विजय कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला नाही. तर त्याच्यानंतर फिमेलचा जर बघितला तर 113 मार्कांवर महिला कॅटेगरीचा विजय कॅटेगरीचा कट ऑफ हा लागलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता एक वेळेस फक्त हे कट ऑफ बघून घेऊयात. एससीबीसी कॅटेगरीच्या 2 जागा होत्या, तर 2 जागांसाठी 128 मार्कांवर कट ऑफ लागलाय. त्यांच्यानंतर एससीबीसीचा एक्समॅन 103 मार्कांवर आणि फिमेलची फक्त 88 मार्कांवर मेरिट ही लागलेली आहे. एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर महिला कॅटेगरीच्या सर्व कॅटेगरीच्या महिलांची कट ऑफ ही मुंबई जीआरपीला 2024च्या भरतीमध्ये 51 जागांसाठी बऱ्यापैकी कमी लागलेली आहे. ज्यांनी अर्ज केलेला आहे ते नक्कीच यावेळेस फायद्यात राहू शकतात. तर ईडब्ल्यूएच जर बघितलं तर ईडब्ल्यूएचच्या महिलांचा फक्त 76 मार्कांवर कट ऑफ लागलेला आहे. ईडब्ल्यूएस महिलांचा फक्त 76 मार्कांवर कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर फक्त 3 जे सर्वसाधारण पुरुषांच्या जागा होत्या त्याची पण 106 मार्कांवर इतकी कमी कट ऑफ तिथं गेलेली आहे. ईडब्ल्यूची तर भरपूर अशी कमी कट ऑफ गेलेली आहे. त्याच्यानंतर जर बाकीच्या कॅटेगरी आहे 130च्याच खाली लागलेल्या आहे. 134 फक्त ओपनची कट ऑफ लागलेली आहे. ईडब्ल्यूची 106 मार्कांवर सर्वसाधारण पुरुषांची कट ऑफ ही लागलेली आहे. ईडब्ल्यूची 76 मार्कांवर महिलांची कट ऑफ लागलेली आहे. इतकी कमी कट ऑफ त्यावेळेस लागलेली आहे. एसटीचा जर आपण विचार केला तर एसटीच्या 4 जागा सर्वसाधारण पुरुषांच्या होत्या, तर 117 मार्कांवर एसटीची कट ऑफ ही लागलेली आहे. त्यानंतर एससीची आपण बघितली की 120 मार्कांवर कट ऑफ ही लागलेली होती. त्याच्यानंतर एसटीची फक्त 117 मार्कांवर कट ऑफ ही लागलेली आहे. आता यावरून आपल्याला समजूनच येते फक्त तुम्ही 120 करा, एससी असो की एसटी असो 120 करा आणि आपलं सिलेक्शन घेऊन घ्या. तर अशा प्रकारची परिस्थिती इथं आहे. तर 119 मार्कांवर होमगार्ड झाला. त्याच्यानंतर फिमेलच्या 3 जागा होत्या, 104 मार्कांवर फक्त एसटीची महिला इथं भरती झालेली आहे. प्रकल्पग्रस्त 79 आणि स्पोर्टमॅन फक्त 100 मार्कांवर इतकी कट ऑफ ही लागलेली आहे. तर अशा प्रकारे एसटीच्या कट ऑफ ह्या लागलेल्या आहेत आपल्या मुंबई जीआरपीला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आता एक कॅटेगरी कोणती, ओबीसी कॅटेगरीच्या जागा किती होत्या ओबीसी कॅटेगरीच्या, तर 1 2 3 4 जागा ह्या सर्वसाधारण पुरुषांच्या जागा होत्या. तर 115 फक्त 115 मार्कांवर ओबीसी कॅटेगरीची कट ऑफ ही लागलेली आहे. सर्वसाधारण पुरुषांची 115 मार्कांवर लागलेली आहे. त्याच्यानंतर फिमेलचं जर बघितलं तर फक्त 106 मार्कांवर. जर आपण महिला कॅटेगरी जर बघितल्या तर बऱ्यापैकी महिलांची लिस्ट ही 106 107 मार्कांच्याच खाली सर्वच्या सर्व बऱ्यापैकी महिलांची 100च्या खालीच लागलेली आहे. फक्त 2-4 जर कॅटेगऱ्या बघितल्या त्यांची 100च्या वरती आलेली आहे. हे इतकं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर 106 मार्कांवर ओबीसीची महिला लागलेली आहे. स्पोर्टमॅनचा जर विचार केला 2 जागा होत्या, 116 मार्कांवर गेली. म्हणजे जनरलच्या 1 मार्क शिल्लक स्पोर्ट्सची इथं कट ऑफ लागलेली आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं होमगार्डची सर्वात जास्त हायेस्ट लागली. होमगार्डची 128 मार्कांवर ओबीसीचा होमगार्ड इथं भरती झालेला आहे. जे की ओबीसी सर्वसाधारण पुरुषाची लिस्ट ही 115 मार्कांवर इथं लागलेली, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर एनटीसी कॅटेगरी, एनटीसीच्या 2 मुलांनी ओपनच्या 2 जागा खाल्लेल्या आहेत. त्याच्यानंतर 134 मार्कांवर एनटीसीचा मुलगा तिथं भरती झालेला आहे आपल्या ओपनच्या 2 जागांमध्ये. तर त्याच्यानंतर जर 2 जागा होत्या एनटीसीला तिथं 128 इतक्या मार्कांवर आपले कट ऑफ ही लागलेले. फिमेलची फक्त 96 मार्कांवर कट ऑफ लागलेले आहे आणि माजी सैनिकची 89 मार्कांवर अशा प्रकारे कट ऑफ ही लागलेली आहे. तर महिला कॅटेगरीसाठी हा जिल्हा, हा मुंबई जीआरपी नक्कीच यावेळेस फायदेशीर ठरेल. मागच्या वेळेस तर फक्त 51 जागा होत्या. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर यावेळेस 743 इतक्या जागा आहेत. जागांमध्ये डिफरन्स तुम्ही पाहू शकता. तर 96 मार्कांवर फक्त एनटीसीची महिला इथं भरती झालेली आहे. तर अशा प्रकारे समजा आता 743 यावेळेस जागा आहेत. तर अशा प्रकारे हा कट ऑफ हा लागलेला आहे. तर एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर आता महिला कॅटेगरी बद्दल जर बोलायचं झाल्यास तर या मुंबई जीआरपीला महिला कॅटेगरींना नक्कीच फायदा होणार आहे. आपण जर 2024च्या भरतीचा जर आपण विचार केला तर 100च्या खाली 96 97 कुठं 88 कुठं 76 मार्कांवर पण मेरिट ही महिलांची आलेली आहे मुंबई जीआरपीला 2024च्या भरतीमध्ये 51 जागांसाठी फक्त. यावेळेस 743 इतक्या जागा आहेत.
फक्त तुम्ही 110 जर प्रत्येक कॅटेगरी साठी सांगत आहे मी, महिला प्रवर्गासाठी फक्त तुम्ही 110 जर क्रॉस केले तर तुम्ही 100% तुमचं सिलेक्शन हे होऊ शकते. फक्त तुम्ही 110 क्रॉस करा म्हणजे कोणत्याही कॅटेगरी असो त्याच्या खालीच लिस्ट येते. पण पेपर पॅटर्न जर त्याप्रमाणे निघला तर पण फक्त तुम्ही 110 क्रॉस करा, तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होईल. 110 तुम्ही मैदानी चाचणीत किती घेता नंतर पेपरात किती घेता ते तुम्ही ठरवा, पण टोटल दोन्ही मिळून तुम्ही 110 नक्कीच क्रॉस करा, तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होईल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की सर्वसाधारण पुरुषांच्या लिस्ट कशा लागल्या, 134 मार्कांवर फक्त 2 जागांसाठी ओपन लागली. त्याच्यानंतर 127, 128, 120, 117 अशा प्रकारे ओबीसीची तर 115 मार्कांवरच सर्वसाधारण पुरुषांची लिस्ट लागली. त्याच्यानंतर एसटीचे 117, एससीचे 120, त्याच्यानंतर एनटीसीचे 128 अशा प्रकारेच लिस्टा लागलेल्या आहे. 128च्या खालीच सर्वच्या सर्व लिस्टा लागलेल्या आहे. तर यावेळेस 743 जागांमध्ये नक्कीच तुमचा फॉर्म हा बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात असा चांगला बसलेला आहे. जिल्हा निवड तुम्ही चांगली केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला या भरतीमध्ये 743 जागांमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. 20 जानेवारी पासून आपलं ग्राउंड चालू होणार आहे. परिपत्रक पण जारी झालेलं आहे, त्याबद्दलचं आपल्याला माहितीच आहे. तर ग्राउंडसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. पण तुम्ही नक्कीच पुरुष उमेदवारांनी 125 तरी क्रॉस करा, म्हणजे तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस आहे. म्हणजे आता एससी असो, एसटी असो, ईडब्ल्यूएस असो आणि एसबीसी असो, एसबीसी या ज्या 4 कॅटेगरी आहे यांनी जर 120 जरी क्रॉस केले तरी तुमचं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी आहे. बाकीच्या इतर कॅटेगरींना ओबीसीच्या तर बऱ्यापैकी या 2025च्या भरतीमध्ये बऱ्यापैकी इतक्या भरपूर प्रमाणात अशा जागा आहेत. तर ओबीसी कॅटेगरीने पण इतर कॅटेगरीने पण 125 क्रॉस करा, तुमचं सिलेक्शन नक्कीच होऊ शकते. बऱ्यापैकी चान्सेस आहे, तुमचा फॉर्म हा व्यवस्थित बसलेला आहे. तर सोबतच आता व्हिडिओ हा फक्त मुंबई लोहमार्गासाठीच होता. मुंबई लोहमार्ग ज्यांनी अर्ज केलेले त्यांच्यासाठीच होता. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आता आणखी जशा काही अपडेट येतील याबाबतच्या तर मी नक्कीच आपल्या चॅनलवर अचूकपणे टाकत असतो. तर नक्कीच आपल्या चॅनलला मुंबई लोहमार्गाला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जिल्हा विषयचा पण आपण व्हिडिओ नक्कीच लवकरात लवकर घेऊन येणार आहे. जय हिंद.